अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। 1 फेब्रुवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार असून या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करण्यात यावी यासह शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आता मागणी होतीये। अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे 1 फेब्रुवारीला आणि या अर्थसंकल्पामध्ये आता शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करण्यात यावी, त्यासह शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून आता केली जाते। अर्थसंकल्पामध्ये आता काय मुद्दे मांडले जाणार, कोणाला दिलासा देण्यात जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष असताना शेतकऱ्यांकडून मात्र आता या अर्थसंकल्पाकडून आशा व्यक्त केली जाते, मागणी केली जाते। जालन्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूयात। 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार आहे आणि शेतकऱ्यांना या बजेटमध्ये काय हवंय ते जाणून घेण्यासाठी आपण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आहोत। काय सांगाल मला, आता बजेट सादर होणार आहे, काय तुमच्या मागण्या असणार आहे या बजेटमध्ये? केंद्र सरकारने प्रथमतः शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी। कर्जमाफी आम्ही शेतकरी का मागतोय? कारण की केंद्र सरकारचे तुगलकीचे निर्णय आहेत, कांदा निर्यात बंदी, साखर निर्यात बंदी, तांदूळ निर्यात बंदी, इथेनॉल निर्मितीवर बंदी, ह्या अशा तुगलकी निर्णयामुळे शेतकऱ्यांची अधोगती झालेली आहे। कोणताच शेतमाल हा हमी भावाच्या दराने विकल्या जात नाही। सोयाबीन असन, कापूस असन, तूर असन, उडीद असन, मूग असन, हे सर्व मका असेल, तर हे सर्व माल आज हमी 700 ते 800 रुपये विकल्या जातात। तर कर्जमाफी हमी पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।